काय साहेब काय वाचालाय? काय नाही, हे पुढरेला बातमी आल्या कलेक्टर साहेबांनी नशामुक्त कोल्हापूरसाठी पुढाकार घ्या. हे पुढाकार कोणी घेतला पाहिजे? पोलिसांनी घेतला पाहिजे. होय की. तुला सांगतो, आज मी तुला सांगतो, मी आयुष्यभर हेच सांगितलं, माझ्याविषयी कोणीही येत नाही माहितीच. तुला सांगतो, आता व्यसन करणे म्हणजे एक फॅशन झालेलं आहे. माझं उदाहरण मी तुला सांगतो, मी हेच पोलासने आजपर्यंत हेच सांगितलं की तुम्ही हे ना करू नका. मटका, दारू, जुगार, गांजा बिंजा हे लावून घेऊ नका. घरातल्यांच्याबरोबर चांगलं वागा, चांगलं राहा, हेच सांगितल्याबद्दल माझ्यापाशी कोणीही येत नाही. तुला खरं सांगतो. बरोबर. आजची माझी परिस्थिती आणि मी ज्या दोस्तावर मोहन मलबारीवर फिरत होतो, अख्ख्या महाराष्ट्रात आम्हाला पाहिजे ते मिळत होतं. खंबांडीनं सांगतो मी तुला. आणि माझी पण आजची परिस्थिती आहे, पाहिजे ते मला करता येते, पण आम्ही करून घेतलं. आपण काय केले, दुसऱ्यावर नावट होते. आपलं मन पहिलं हे पाहिजे, आपल्या मनावर आपलं कंट्रोल पाहिजे. माझं मन. आणि ह्याला जर अंकुश घालायचा पहिला पोलीस डिपार्टमेंटने घातला पाहिजे. बरोबर आहे. आज चांगली माणसं सांगणार आहेत, त्यांना उर्मड बोलतात. काय बोलतात, तुझ्या बाचं घेतो का, आमच्या बानं ठेवल्या, आम्ही काय पण करू. ही उत्तर आहे. तसं पोलिसाला उत्तर देऊ शकत नाहीत. ती त्यांच्यात हिंमत नाही कोणाची. एक पोलीस 100 जणांनी तटवू शकते, लक्षात ठेवून. दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटला भीत नाही तेवढं पोलीस खात्यालाही भीत असते. ती आम्हाला माहिती आहे. आणि पोलीस खात्यानं जर मनाव घेतलं तर तुला सांगतो, इकडे तिकडे होऊ शकते. इच्छा असली तर मार्ग आहे. आणि असे मोर्चे बिरचे असे हे करून काही उपयोग नाही आहे. मग ते फिरवून मनातनं केलं पाहिजे आणि मनातनं शिकलं पाहिजे. आणि ही विष फिरवताना आज मी पोरांना हेच सांगतोय, 3 तासाच्या पिक्चरमध्ये आई, बा, बहीण, बापू, बायको सगळे होते. ते पिक्चर आहे, हे करू नका. आपल्या घराला वाईट असं वागू नका, लागेल असं. फक्त सरदार बाद. आज मी तुला सांगतो, आम्हाला पण अपेक्षा असतात. आम्ही निवडणुका लढवत असतोय. मी आज तागायत कुणालाही कधी असल्या वाईट कामाला पैसे दिल्याने देत पण नाही, याच्यापुढे पण देणार नाही. ते दारू असून दे, जुगार असून, गांजा असून दे, मावा असून दे, खायला सांग मी देतोय. माझ्या एवढं खायला माझ्या कुठल्या हक्के पोराची विचारायचं विजय सरदारनं. काही आता पोरं मला डावलत्यात, पार्टी बिटी असते, सराजी घ्यायचं नाही म्हणतात. त्याचं कारण काय, ही चाललंय. म्हणून चांगलं सांगायला, चांगलं सांगणारा बाद व्हायला आला. आणि मी बाद झालो, पण मला घमंड आहे, मला अभिमान आहे. पण आज कलेक्टर साहेबांनी चांगला काय उद्देश आहे त्यांचा, पण हा उद्देश असा आहे साहेब, माझा अनुभव मी तुम्हाला सांगेन. बरोबर. आजच्या जगात हे चालले. आणि जो व्यसन करत नाही त्याला बाजूला बाहेर ढकललं जाते, आणि जो व्यसन करतो तो स्टँडर्ड आणि एन्जॉय त्याला भारी म्हणलं जातं. आज असं ही परिस्थिती झाली. आणि ह्याला अंकुश घालायचा तर एकच म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. तिने जर मनावर घेतलं तर सगळं काय होते असं माझं वाटतंय. विजय साळुंखे सरदार, माझी नगरसेवक, माझे राष्ट्रीय खेळाडू.